नमस्कार, मी जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे गोड भोपळ्याच्या पुऱ्या। पाहूया कशा बनवल्यात गोड भोपळ्याच्या पुऱ्याचा संपूर्ण व्हिडिओ। भोपळ्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे स्वच्छ भोपळा मी धुवून कट करून घेतला। एक किसणी घेतली आणि सर्व भोपळा किसून घेतला। अशा पद्धतीने सर्व भोपळा माझा आता किसून झालेला आहे। भोपळा किसून झाल्यानंतर गॅसवरती मी एक कढई ठेवली। त्यामध्ये 1 चमचा तूप घातलं। सर्व किसलेला भोपळा हा तुपामध्ये घालून घेतला। तुपामध्ये थोडासा भोपळा आधी तुम्ही शिजवून घ्या। गोड कमी जास्त आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये गूळ घाला। तरी ते आता गूळ आणि भोपळा मिक्स करून घ्या। त्याच्यामध्ये व्यवस्थित भोपळा हा शिजवून घ्या। तरी ते आता गुळामध्ये भोपळा आता छानपैकी शिजलेला आहे। एक 5 मिनिटं लागतात भोपळा आपला शिजण्यासाठी। चवीनुसार थोडंसं याच्यामध्ये मीठ घाला, वेलची पावडर घाला किंवा जायफळ घाला, सुंठ पावडर घाला। तुम्हाला आवडत असेल तर बडीशेपही घाला याच्यामध्ये। आता इथे थंड होण्यासाठी हे भोपळ्याचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते एका भांड्यामध्ये मी काढून घेते। थोडंसं हे मिश्रण थंड झाल्यानंतर याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं, कारण आपल्या पुरीला मग त्या मऊपणा येतो। जितकं बसेल तितकं आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं। थोडंसं गरम असल्यामुळे मी असं हलवून घेते सुरुवातीला, नंतर आपण हे व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं। तर इकडे आता मी हाताने हा गोळा तयार करून घेते। अशा पद्धतीने हा गोळा आता माझा तयार झालेला आहे। थोडंसं तेलाचा हात वरती लावून असं मी अर्ध्या तासासाठी पीठ हे भिजत ठेवते। तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही 1 तास सुद्धा हे पीठ असंच भिजत ठेवू शकता। तर हे पीठ मी अर्ध्या तासासाठी ठेवून देते। आता अर्धा तास झालेला आहे। आता आपण गोळे तयार करून घेऊया। त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावा आणि सर्व पिठाचे गोळा तयार करून घ्या। तर इथे आता माझे सर्व गोळे तयार झालेले आहेत। आता वरती पोळीला लावण्यासाठी मी इथे खसखस आणि तीळ घेतलेले आहेत। आपण आता याची मोठी पोळी लाटून घेऊया। गव्हाचं पीठ लावलं आणि अशी पोळी लाटून घेते। थोडीशी पोळी लाटून झाल्यानंतर याच्यावरती खसखस आणि तीळ घालायचं आणि परत व्यवस्थित लाटण्याने लाटून घ्यायचं, म्हणजे खसखस आणि तीळ व्यवस्थित त्या पोळीला चिकटली जाते। अशा पद्धतीने आता ही मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता वाटीच्या आकाराने आपण आता पुऱ्या सर्व कट करून घेऊया। तरी ते पहा, खूप छान असे गोल वाटीच्या आकारामुळे आपल्या पुरीला छानपैकी आकार आलेला आहे। अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या आता ह्या लाटून आणि वाटीच्या साहाय्याने कट करून घेतलेल्या आहेत। आपण आता गॅसवरती कढई ठेवूया। त्यामध्ये तेल घालूया आणि तेल गरम झाल्यानंतर एक एक पुरी आपण तळून घेऊया। भोपळ्याच्या गोड पुऱ्या दोन्ही साइडने अशी व्यवस्थित सर्व पुऱ्या आपण तळून घेऊया। तर पहा किती टम्म फुगलेले आहे आपली भोपळ्याची पुरी। अशा पद्धतीने मी आता ह्या सर्व पुऱ्या तळून घेते। सर्वांना आवडणारी डिश भोपळ्याच्या गोड पुऱ्या। तर इकडे आता सर्व पुऱ्या माझ्या तळून तयार आहेत। मग कशी वाटली भोपळ्याच्या गोड पुऱ्यांची माझी ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि साईडचं बेलचं बटनही दाबा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील।
आणि सर्वात महत्त्वाचे, खात राहा, आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.